काल कळत नकळतपणे खरं बोलता आलं नाही मला. खरं बोलता न येणं इज इक्वल टू खोटं बोलणं. सो झालं असं, की मी माझ्या किटन्सला घेऊन वेटकडे गेली होती, डॉक्टरकडे गेले होते आणि मी साडी घालून गेले आणि एंट्री केल्या-केल्याच ती म्हणाली की "अरे वाह! सजून आलीस आज." तर मी तिला म्हणून गेली की "नाही, माझं व्हिडिओचं शूट होतं म्हणून." सो बेसिकली मी हल्ली साड्याच घालते आणि अशी सजून-बिजून असते आणि रिसेंटली मला असं कळलं की लक्ष्मीलाही आवडतं सजले, त्या मानाने तेही होऊन जातं आणि साडीही होऊन जाते. सो मला आवडतं. सो तिथे मी त्या डॉक्टरला लक्ष्मी तत्व एक्सप्लेन करू नाही शकले. सो असंच आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये कधी-कधी खरं बोलता येत नाही. तिथे देखील आपल्याला खरं बोललं पाहिजे. जसं असेल तसं तेवढं करेज असलं पाहिजे. ही छोटीशी गोष्ट होती, की हां, मी आता साड्याच घालते. मला आवडतं आणि मी लक्ष्मी आहे, माझ्याकडे लक्ष्मीचं तत्व आहे म्हणून मी घालते, असं डायरेक्ट म्हणायला हवं होतं. ते म्हणता नाही आलं. सो ही झाली माझी केस, जिथे मी माझ्या गुरुकडनं शिकले, की छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खरं बोललं पाहिजे. सो आपणही मी देखील प्रयत्न करते प्रत्येक गोष्टीमध्ये खरं बोलायला, पण माझ्याकडनं ही चूक झाली. सो तशी तुमच्याकडूनही होतेय का? तर ती जागरूक राहा आणि जागरूक राहा. प्रत्येक लहानात लहान गोष्टींमध्ये खरं बोललं पाहिजे. मग त्याचे परिणाम काहीही होऊ दे, बट खरं बोलल्यानंतर जे एंड रिझल्ट एकदम एंडला जे रिझल्ट होतात ते चांगलेच देव साथ देतो तुमची. सो नक्की जागरूक राहा आणि तुम्ही देखील या खरं बोलण्याच्या प्रवासात सामील व्हा आणि तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता, की तुम्ही नकळतपणे कधी असं खरं बोलणं लपवलं आहे का? सो कमेंट करून कळवा. थँक